बाबल्या, ए बाबल्या, म्हणतात आई साहेब? मला सांग, माझ्या खोलीत कोण गेला होता? मला ठाऊक नाही बाबा. तुला काहीच ठाऊक नसतं, मग कशा करता इथं तू आला आहेस? माझ्याकडून काय चुकलं काय ताई? नाही, चुकलं ते सगळं आमच्याकडूनच. तुला इथं कशा करता ठेवलाय कोणाच ठाऊक? या घरात काय चाललंय ते तुला ठाऊक तरी असतं का रे? पण तुम्ही सांगितल्याशिवाय तुमच्या खोलीत मी पाऊल टाकीत नाही, हे तर तुम्हाला माहित आहे ना. हे बघ, मी विचारलेल्या प्रश्नाचं हे उत्तर नव्हे. मी विचारलं माझ्या खोलीत कोण गेलं होतं. हो, मी बघितलं नाही तर कोणाचं नाव सांगू? पण माझं कपाट, टेबलाचा खण कोणीतरी उघडलाय. चावी माझ्या पर्स मध्ये असताना ते सामानाची उलटापुलट झालीच कशी काय? भाऊंना विचारा, कदाचित ते गेले असतील तर. कुठे गेलाय भाऊ? थांबा, बोलावतो. नको, थांब, मीच जाऊन भेटते त्याला. काय गडबड आहे? अरे, माझ्या टेबलाचा खण कोणीतरी उघडलाय आणि कपाटाची सामानाची कोणीतरी उलथापालथा केली आहे. मी गेलो नव्हतो दादासाहेब. हल्ली बराच हलगर्जीपणा करतो आहेस तू बाबल्या. तू या घरचा नोकर आहेस. प्रत्येक वेळी बेजबाबदारपणे वागलास तर आम्ही खपून घेणार नाही. अरे अरे मागे जो जीव घेणा प्रकार घडला त्याला जबाबदार कोण? या खोलीची चावी तुझ्याजवळ असते ना? नाही 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 दादासाहेब, स्वयंपाक खोलीत कुंडीला असते, हे तर तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे ना. मग या खोलीचा दरवाजा उघडला कसा? मगाशी बंधू बाहेर यायच्या अगोदर इथं बाबल्याचे ते नाना येऊन गेले होते. मांत्रिक नाना ते काले होते इथे? दादासाहेब त्यांना मीच बोलवलं होतं. हल्ली येथे भुटाटकी सारखे प्रकार होऊ लागले. मी स्वतः पाहिले आहेतच, पण ताईंना देखील अनुभव आला आहे त्याचा. तेव्हापासून ताईंची मनस्थिती देखील ठीक नाही. म्हटलं भूतबाधा वगैरे काही असेल तर त्यावर आमचे नाना नक्कीच काहीतरी उपाय करतील. चांगले लौकिक मिळवलेले मांत्रिक आहेत ते. असल्या अंधश्रद्धेवर माझा बिलकुल विश्वास नाही. अरे सायकोलॉजिकल इफेक्ट म्हणजे फक्त मनाचा भ्रम. मनात कल्पिलेले भूत असू शकेल आणि अशा दुनियेत अशा अघोरी घटना असतील असं मला वाटत नाही. अरे पण दादा, मला तसा अनुभव आलाय. ताई, अगं तू सुशिक्षित, तू असल्या फालतू गोष्टीवर विश्वास ठेवतेस? कमाल आहे बा. बाबल्या, मग काय म्हणाले तुझे मांत्रिक नाना? हा बंगला स्मशान भूमीवर बांधला आहे. अरे त्यात नवीन काय सांगितलं त्यांनी? हे तर आता जग जाहीरच झालं आहे. या बंगल्यात गाडलेली भूते, ती तुम्हाला सतावतो असं बोलत होते ते. गाडलेली भूते काय? आणि या भूतांना गाडतात कोण? देव? काही का असे ना, मग केला का उपाय त्यांनी? हो, आज रात्री ते इथे राहायला येणार आहेत. माझी काही हरकत नाही, पण हे मांत्रिक भगत पक्के लबाड असतात. त्यांच्या संगतीला जो लागला त्याचा सत्यानाश झालाच म्हणून समजा. हो, पण माझे नाना तसे नाही आहेत. एकदा अनुभव तरी घ्या त्यांचा. ठीक आहे, जे काही कराल ते चांगलंच करा. बरं, मला आता एका साखरपुड्याला जायचं आहे. जा, कपडे काढून ठेव. बरं. ताई, अगं खरेच का तसले प्रकार घडतात इथं? हो दादा, मला खूप भीती वाटते रे. आणि माझ्याने जर शक्य झालं असतं ना तर मी केव्हाच रत्नागिरीला निघून गेले असते. अगं पण मला का सांगितलं नाहीस? का उठवलं नाहीस तू मला? अरे कारण तुझी झोप मोड होऊ नये म्हणून. आणि म्हणून तू मला उठवत नाहीस? अगं वेडी, अगं तुला जर काही झालं तर मी मला स्वतःला कधी क्षमा करू शकणार नाही. अरे पण दादा, अगं तुमच्यासाठीच तर जगतो आहे मी. दुसरं कोण आहे माझं? यापुढे सांगत जा. बंधूला चहा दिलास का? नाही, थांब, आता तूच देऊन जा. हल्ली दादा, मला तुला काहीतरी विचारायचंय. मला विचार ना. काल इथे एक माणूस आला होता, दिनेश त्याचं नाव.
तू ओळखतोस त्याला? काही सांगता येत नाही. कसा होता तो? साधारण वेडसर वाटत होता आणि अंगावर धड कपडेही नव्हते. असा माणूस मला तरी आठवत नाही बाबा. अरे या जागेचा मालक होता तो. त्याला तुम्ही फसवलात. त्याची ही जमीन गिळंकृत करून कुणाच्या खोट्या आरोपाखाली जेल बंद करून टाकलं तुम्ही त्याला. अरे मूर्ख आहे तो आणि त्याच्या शब्दावर विश्वास ठेवतोस म्हणून तू महामूर्ख. भाऊ, अरे ही जमीन आम्ही खरेदी केली ती मुळी बँकेमार्फत. जे पैसे ठरले होते ते बँकेने चेकद्वारा अदा केले. मग मालक कोण या जमिनीचा? श्यामराव देसाई अजून जिवंत आहे. कालच मुंबईवरून आला विमानाने. आता या क्षणी चल माझ्यासोबत आणि खात्री करून घे तुझ्या दुबळ्या मनाची. काल इथे आला होता तो कोण? तो तुला ठाऊक. भाऊ, तू एका उद्योगपतीचा मुलगा आहे, त्यामुळे तुला कुणीही ब्लॅकमेल करू शकतो. एवढा दूधखुळा नाहीये मी दादा. पण तो माणूस इतका टाहो फोडून सांगत होता म्हणजे त्यात काही ना काही तथ्य असलाच पाहिजे. मूर्खाबरोबर लागणारा मूर्ख ठरतो भाऊ. भाऊ, तुला उद्या कोणी सांगितलं की मी आणि आप्पाने मिळून 2-3 खून केले तर त्यावर विश्वास ठेवशील तू? का नाही ठेवणार? अरे ठेवायलाच हवा. काय? होय दादा, जेव्हा आपण एखादा खुनी आहे म्हणून त्याच्याकडे बोट दाखवतो ना, तेव्हा त्याने किमान खून करण्याचा प्रयत्न तरी केलेला असतो. तुला नेमकं काय सांगायचं आहे? मला म्हणायचं आहे, या जमिनीचा काही अपुरा व्यवहार असेल तर तो मिटवून टाक. कदाचित त्यामुळेच काहीतरी घडतं इथं. अरे मी मगाशी तुला काय सांगितलं? मग तुला कळेल आप्पांचा व्यवहार कसा होता तो. अरे तुझ्या म्हणण्याप्रमाणे अप्पांचा व्यवहार चोख होता. मग मला सांग, अरे अप्पांचा खून झालाच कसा? अरे म्हणूनच तर मी पोस्टमॉर्टम केलं ना त्यांचं. पण ते अटॅकनेच गेले असंच विधान केलं डॉक्टरांनी. खोटं आहे ते. अरे त्यांच्या मानेवर वळ होते, वळ. म्हणजे त्यांचा खून गळा दाबूनच केला गेला असावा. आणि तू म्हणतोस अटॅक आला. अरे जर अटॅक आला तर आप्पांचं प्रेत या खोलीत कसं? अरे काही कामासाठी गेले असावे आणि नेमकाच तिथे त्यांना अटॅक आला असावा. पण भाऊ, आप्पांचा खून करण्या इतका कोणी दुश्मन नव्हताच त्यांना. हा भ्रम आहे तुझा. ते रात्रीचे भयानक आवाज येत आहेत, त्यातच ती आग होती. त्यानेच आप्पांचा खून केला असावा. आणि आता इथल्या एकेका माणसाला अरे मारणार आहे तो. अरे तो म्हणजे कोण? तुमचं ते भूत. अरे ही भूत माणसासारख्या हुशार प्राण्याला मारतील असं मला तर वाटत नाही. मग मला सांग, आपला बंधू अचानक असा वेडा कसा आणि का झाला, यावर तुझं मत काय? बंधू असा अचानक झाला हे जरी खरं असलं तरी तो भूताची एटकानी झाला असं मी मुळीच म्हणणार नाही. त्याच्या डोक्यात कसला तरी आघात झाला आणि त्यातूनच तो असा वागतो. अरे म्हणूनच तर मोठमोठ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू ठेवली आहे मी त्याची. या पुढच्या महिन्यात त्याला मी डॉक्टर अमेरिकेला घेऊन जाणार आहे. माझी पूर्ण खात्री आहे बंधूला फक्त डॉक्टरच चांगलं करू शकतील, तुझे मांत्रिक भगत नाही. आतापर्यंत किती डॉक्टर झाले, काय फरक पडला बंधूमध्ये? अरे उलट दिवसेंदिवस वेडा होत चालला आहे तो. आणि तू बरा होण्याची वाट पाहतोस. जेव्हा त्याची संपूर्ण वाट लागेल ना, तेव्हाच डोळे उघडतील तुझे. मग मी काय करू असं तुझं म्हणणं आहे? सर्वप्रथम इथे जे रात्रीचे भयानक आवाज येत आहेत ना, त्याचा शोध घे. ठीक आहे, तुम्हाला आलेला अनुभव जर मला असता तर मी गप्प बसलो नसतो भाऊ. यापुढे मी डोळ्यात तेल घालून या प्रकरणाकडे लक्ष देईन. तू जा, बंधूला चहा दे. मला एका साखरपुड्याला जायचंय. आलो. ठीक आहे.
भाऊसाहेब भाऊसाहेब तुमचं आवडतं अंड्याचं आमलेट करून ठेवलंय मी. ते तू खा. चल निघ माझ्यासमोरून. हो असे चिडताय काय माझ्यावर? मग काय करू? ते ऑमलेट केलंस म्हणून तुझे पाय धरू की तुझी पूजा करू? हो हे भलतच काय, देवाने भक्ताचे पाय धरल्यासारखं होतंय. ए तू निघ पाहू. चल निघ इथून. कुठे जाऊ? स्मशानात जा. जातो. ए येडा कुठला? हो आता कुठे जाऊ? आतमध्ये जा आणि बंधूसाठी चहा वगैरे घेऊन ये. आणतो. मला काय? बंधू, अरे बंधू, अरे उठ. बंधू, बंधू, बंधू. हा घ्या चहा घ्या. बाबल्या, आज बंधू शांत दिसतोय. त्याला ताप वगैरे आला नसेल ना? कुणाच ठाऊ त्या वाघाजवळ जाईल कोण? थांब, दरवाजा उघडूनच हो पाहतो. नको नको भाऊसाहेब थांबा थांबा भाऊसाहेब थांबा. का काय झालं? हो हो बंधू म्हणजे साक्षात यम. तेव्हा तेव्हा माझा ऐका हे त्यांना खिडकीतूनच द्या. मला आज बंधूला पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. हो थांबा थांबा हो थांबा दादासाहेब. मेलो 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 दादासाहेब. अरे एवढा घाबरतोस तू बंधूला? हो हो तुमच्यासारखाच. बंधू म्हणजे साक्षात यम यम. अरे काय तेव्हा यम? तेव्हा माझा ऐका हे त्यांना खिडकीतूनच द्या. नाही, मी त्याला बघून गेल्याशिवाय जमणारच नाही. हो मेलो 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 भाऊसाहेब मेलो. हो हो विषाची परीक्षा घ्या कशाला? एक वेळ वाचलोय त्यांच्या मगर मिठीतून. हे बघ, थोबाड फोडीन. खुशाल पोडा. एक सोडून 5 भडकावा. काय होईल ते थोबाडाला होईल, पण जीव तरी वाचेल. आता गप्प बसतोस नाही तर तंगड्यात घाली नाही आत. खुशाल मोडा. लंगडत लंगडत तरी चालता येईल. तुझं इथे वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये. चावी ठेवून. हो थांबा दादासाहेब 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 दादासाहेब. दादासाहेब हो दादासाहेब दादासाहेब. मेलो 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 दादासाहेब. काय झालं बाबल्या? विंचूड असलाय त्याला. विंचू कुठे टावलाय? तो बघा अवघड जागी डसलाय त्याच्या. हो नाही दादासाहेब. भाऊ भाऊ खोली उघडत आहे बंधूची. अरे मग तू का कोलतो आहे? ते दे इकडे. चल मेलो भाऊ. मेलो मेलो भाऊसाहेब भाऊसाहेब. देवा 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 वाचो यांना. देवा देवा वाचो. देवा देवा 5 नांची ओटी भरतो. देवा देवा नाही तर 5 बायकांना सांगतो ओटी भरायला. देवा देवा नाही तर एका पायावर उभा राहतो. जय श्रीराम. देवा वाचो यांना. जय श्रीराम. देवा देवा वाचव. देवा देवा वाचव. हो जय श्रीराम. देवा देवा वाचव. मेलो मेलो मेलो. बाबल्या, तू बाहेर जा आणि गाडी काढून ठेव. हा तू बाहेर जिवंत जा. आलात तुम्ही? हो, तू जा आणि गाडी बाहेर काढून ठेव. सुटलो सुटलो वाचलो बुवा. भाऊ, बंधूच्या अंगात ताप आहे. हो. तू असं कर, स्थानिक डॉक्टरांना घेऊन ये. आपली गाडी घेऊन जा. मी ठीक आहे, टॅक्सीने चालेल. जातो. चालेल. हा नाहीतर असं कर, जाताना मला रस्त्यात सोड. चल. ठीक आहे, तसंही चालेल. आधी खोलीचं दार बंद केलंय ना? सुटलो वाचलो बुवा.
फेंगड्या नाना? कोण फेंगड्या नाना? अरे बापरे, तू? अरे बाबल्या तू नाही रे. त्या दिवशी एक सटका म्हातारा आला होता. त्या माईला त्या गाढवाने सांगितलं तुझ्या घरी येतो म्हणून 15 दिवस झाले वाट पाहतो त्या बकऱ्या भेंगून अरे आणायची. अरे पण त्यांना शिव्या काय देतोस तू? शिव्या? तो रांडेचा माझ्या हातात सापडलं असतं ना तर त्याचं धोतर त्याच्या डुंगणावर ठेवलं नसते. तर रांड्याचं येड धावा नाही. बंडू बंडू तुला आमच्या पुन्हा शिव्या देतोस तू? तुला काय राग येतो रे बाबल्या? माझे नाना होते ते. असं होय. आज नाही सांगायचं शिव्या घातल्या नसत्या त्या रांड्याच्याला. बंडू बंडू हे बघ पुन्हा शिव्या घालतोयस तू. बर मला सांग तुझ्या त्या नानाला मुली किती रे? का तुला काय करायचंय? त्याच्या एका मुलीशी लग्न करी असं वचन दिलंय मी. तुला तर ठाऊकच आहे या गावातील एक पण मुलगी माझ्याकडे बघत सुद्धा नाही. मला पाहिले की साली तोंडच फिरून जातात. अरे 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 कधी तुला आरशात पाहिलंयस? पाण्यात पाहिलंय. पाण्यात? पाण्यात. आणि तिला पण पाहिलंय. तिला? हो तिला. धुंद झालो पाहुन तुझला, धुंद झालो पाहुन तुझला, वेड लावी मला, अहो वेड लावी मला. श्री प्रिय सखी, श्री प्रिय सखी, श्री प्रिय सखी. धुंद झालो पाहुन तुझला, धुंद झालो पाहुन तुझला, वेड लावी मला, अहो वेड लावी मला. प्रिय सखी, प्रिय सखी, प्रिय सखी. ये ना जवळी हे प्रिये, देतो तुझला काय हवे. ये ना जवळी हट, हट. हे प्रिये, देतो तुझला काय हवे. हे प्रेम में, हे प्रेम पिसे, हे प्रेम लग्न करीन मी तुझसे, लग्न करीन मी तुझसे. धुंद झालो पाहुन तुझला, धुंद झालो पाहुन तुझला, वेड लावी मला, ओ वेड लावी मला. ये प्रिय सखी, प्रिय सखी, प्रिय सखी, प्रिय सखी, प्रिय सखी. बाबल्या पाण्यात पाहिलंय. बाबल्या माझं एका मुलीशी लग्न लावून दे. माझं लग्न झालं तर काय होईल ठाऊक आहे? तो भेंगडा म्हणजे माझा सासरा एका मुलीशी लग्न लावून तरी दे. माझ्या अंगातलं भूत तरी कळून टाकेल. तू रांड्याचा येड धावा. बंडू बंडू हे बघ काय करतोयस तू? तुला तुला एक जात त्याची मुलगी मिळणार नाही. अरे का मिळणार नाही? तिला मी पळून आणेन. ते तुझा बाप आला तरी शक्य नाही, समजलं? माझा वर गेलेला बाप खाली येणे शक्य नाही म्हणून मी गप्प बसलो. हा नाहीतर त्या भेंगणाचे एक नाही 2 मुली बोलवल्या असत्या. अरे जा रे जा जा. अरे तू जा रे जा. अरे जा तू बघू, जा जा अरे जा रे, जा, अरे जा. जा. अरे अरे जातोस तू जातोस. बाबल्या, हे बघ तूच जा आणि ती प्रियंका चव्हाण म्हणून आहे ना तिच्याकडे ही वस्तू देऊन ये. लवकर जा आणि लवकर परत ये. बरं. जा. अरे जा जा. जा. बंडू
अरे का रे भांडत होतात तुम्ही? नाही, सहज भांडत होतो. आमचा बाबला रांडेचा ऐकायला तयार नाही. का रे? म्हणजे तुमचं दोघांचं एकाच मुलीवर प्रेम जडलं की काय? तसं नाही. त्याच्या मामाची मुलगी आहे, मी म्हणालो मला जुळून दे. माझ्या मामाची मुलगी तुला जुळून देतो. रांडेचा एक जात नाही म्हणतो. बर, मग मी सांगशील ते करशील ना, हो, तर मी हो. तुला हवी ती मुलगी जुळून दे. मग पिवळ्याहून सोनं, नवे नवे सोन्याहून पिवळा. तुमचे हात पाय चपू की पाय धरू. नको, यातला तू काही करू नको. हे बघ, हे पत्र घे आणि तू दिलसुख हॉस्टेल आहे ना, त्याच्या मॅनेजरला जाऊन देऊन दे. आणि काय सांगू, हे प्रेमपत्र आहे. चुप, एवढं काही सांगू नको. हे फक्त पत्र तू देऊन ये त्याला. येतो मी. पत्र देऊन ये आणि तेवढं लगेच- त्या भेंगणाला पटवून द्या. हो हो. येतो, हे पत्र देऊनच येतो. कांता, आज इतक्या दिवसाने आज आठवण झाली वाटतं. 4 दिवस होती कुठं स्वारी? या बंगल्यात एका माणसाजवळ, आणि ते देखील दिवसा नव्हे रात्रीचा. रात्रीचा? आणि काय करत होती स्वारी रात्रीचा? गंमत पाहत होते एका माणसाची. अरे वा, म्हणजे या लेखकाची भारीच प्रगती झालेली दिसते. आणि मला सांग, माझी नाही ती नाही, पण निदान जेवणाची सुद्धा आठवण झाली नाही तुला 4 दिवसात? जवळ पैसा असला की सर्व काही मिळते या जगात. ते तुमच्या पुरुषांच्या बाबतीत ठीक आहे, पण आमच्या बायकांच्या बाबतीत मात्र तसं नसतं. आमच्या मनाची जाणीव तुम्हाला नसतेच. मी मात्र उगाच तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. आणि न बसून सांगशील कोणाला? बायकोने नवऱ्याची वाट बघायची नाही तर मग काय सासू सासऱ्यांची? बायको? कोण? कुणाची बायको? तूच माझी बायको. आता जाणार तो तुला घेऊनच जाणार. असं होतं. का? प्रिये तू प्रीत पाखरा, प्रिये तू प्रीत पाखरा, प्रिये तू प्रीत पाखरा. घेऊन जाईन असा तुला मी, घेऊन जाईन असा तुला मी. लग्न करुनी मग सुखी संसारी, लग्न करुनी मग सुखी संसारी. ये ना जवळ माझ्या, ये ना सजणी माझ्या, प्रिये तू प्रीत पाखरा, प्रिये तू प्रीत पाखरा. घेऊन जाईन असा तुला मी, घेऊन जाईन असा तुला मी. लग्न करुनी मग सुखी संसारी, लग्न करुनी मग सुखी संसारी. हे ना सजणी प्रिये तू प्रीत पाखरा, प्रिये तू प्रीत पाखरा, प्रिये तू प्रीत पाखरा. राजेश, खरंच पण तुझ्या घरातील माणसं आपल्या लग्नाला होकार देतील का रे? छे ग, माझी आई तुला बघून फुगडीच घालेल आणि तुला पण शिकवेल. खरंच राजेश, या माझ्या राणी शपथ. तू पण ना.
छान. हात सोडा. प्रत्येक प्रेमिकांची लक्षणं कोण प्रेमाची वासनेचा वास येतो. कोण आहेस तू? कोण आहेस तू? दुश्मन. या घरचा दुश्मन, पण तुम्हा दोघांचा मित्र. जर तू या घरचा दुश्मन असशील तर मी या घरची काही वेगळी कोण नव्हे. जाणीव आहे मला, पण 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 तुला जी चिकटून उभी आहेस ना, ती जरा दूर हो. आग आणि तूप एकत्र आलं की भडका उठतो. तू बाजूला हो म्हणतो ना. अरे प्रत्येक मुलीचं चारित्र्य प्रत्येक पिताचं भूषण असतं. मुलीची जात नित्य संयमी असावी लागते. त्या मुलीची जात संयमी असली की त्यावरच नीती अनिती ठरते. हल्ली तर प्रेमाचा विचकाळच झाला आहे. दोन अतृप्त जीवांचं मिलन. हो मिस्टर, आपकी तारीफ. तुम्ही गप्पा बसा. मी माझ्या सिस्टरशी बोलतोय. खरं की नाही सिस्टर? उर्फ कांता. काय? पण हे नाव तुम्हाला कसं कळालं? खरी गंमत तर हीच. खिडकी उघडी ठेवली तर त्यातनं वाराच येऊ शकतो, चोर येऊ शकत नाही. असं कुणी सांगू शकेल का? नाही सांगणार. या बंगल्यातील कोणतीही गुप्त गोष्ट माझ्या वाचून राहत नाही. याचा अर्थ इथे घडणाऱ्या प्रत्येक घटनेशी तुमचे धागेदोरे आहेत. तर चुकतात मिस्टर राजेश भावे. म्हणजे माझं पण नाव ठाऊक आहे तर तुम्हाला? मी त्रिकालज्ञानी आहे. मला सूड घ्यायचा आहे. सूड या वास्तूचा सूड घ्यायचा आहे. हा जो प्रश्न निर्माण होतो त्या प्रश्नाचं उत्तर मला विचारू नका. आणि मी सांगणारही नाही. ठीक आहे, पण इथे येण्याचं कारण? सांगतो, पण त्यापूर्वी माझी एक अट आहे. तुम्हा दोघांची मदत हवी आहे मला. बोला, काय करू शकतो आम्ही दोघे तुमच्यासाठी? आता काहीच नाही. गरज असेल तेव्हा स्वतः पायाशी येईन मी तुमच्या. मिस्टर भावे, या बंगल्याचं रहस्य तुम्ही जे शोधता आहात ना, त्यात तुमची फार मोठी चूक होते. कळलं का तुम्हाला? तुम्हाला कसं कळलं हे? खरी गंमत तर हीच. मिस्टर भावे, तुम्ही फार मोठे लेखक आहात, पण तुमच्या लेखनातील रहस्य शोधणं आणि या बंगल्यातील रहस्य शोधणं फार कठीण आहे मिस्टर राजेश भावे. बर, आपलं नाव तरी सांगू शकाल का आम्हाला? खरी गंमत तर हीच. मी कोण, कुठून आलो यापैकी काही माहित नाही आणि मी सांगणारही नाही.
ते 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 मी सांगितलं तर नाटक इथेच संपेल. मग काय तोपर्यंत या घराचे असे जीव घेत राहणार आहात का? तुमचा गैरसमज होतोय ताईसाहेब. तुम्हाला सावध करायला आलोय मी. तुम्ही आजची रात्र सावध राहा. एकाद्रा बळी जाण्याची शक्यता आहे. भाऊ, दादा, बंधू, सावध राहा तुम्ही. बरं, जाऊ दे. मिस्टर राजेश भावे, तुमच्याशी मला काहीतरी बोलायचं आहे. तुमची थोडी मदत हवी आहे. बाहेर वाट पाहतोय मी. तुमच्या प्रेमाच्या गोष्टी गुलगुलू झाल्या की मला जरा बाहेर येऊन भेटा. राजेशच्या माणसावर जास्त विश्वास ठेवू नकोस. त्याला या घरातली एवढी खडानखडा माहिती आहे. म्हणजे या घरचं खुनी कोण असावं ते सुद्धा त्याला ठाऊक असणार. शक्यता नाकारता येत नाही. पण कांता, आजपासून आपल्याला सावध राहायला हवं. आज रात्री मी तुझ्या बेडरूम मध्ये आलो तर हरकत नाही ना? माझ्या बेडरूम मध्ये? आणि तू? घाबरू नकोस कांता. आता हा माणूस जे काही सांगून गेला तसं घडलं तर? अरे पण तू माझ्या बेडरूम मध्ये आला आणि हे जर दादाला कळलं तर? त्याला खूप वाईट वाटेल रे. माझ्याकडून फार चांगल्या अपेक्षा केल्या आहेत त्यांनी. कोणालाही कळणार नाही. त्याची जबाबदारी मी घेतो. मग तर झालं. अरे पण त्यातून हे जर दादाला कळलं तर? आणि मोठा फार धक्का बसेल रे त्यांना. माझ्याकडून फार चांगल्याची अपेक्षा करतो तो. आणि स्वतःच्या जीवापेक्षाही तो मला जपतो. आणि हे जर लोकांना कळलं तर? नाही. आणि आपण कितीही निष्कलंक पवित्र आहोत हे सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरी कोणी विश्वास ठेवणार नाही आपल्यावर. म्हणजे माझ्यावर विश्वास नाही तर तुझा? अरे तुझ्यावर नाही तर मग आणखी कोणावर विश्वास ठेवू रे मी? पण लोकांना जर हे कळलं तर लोक काय म्हणतील? मला पूर्ण खात्री आहे खरा गुन्हेगार अगदी लवकरात लवकर सापडेल आपल्याला. पण पदोपदी फक्त तुझी मदत मिळाली तरच. हो, मी नेहमी तुझी मदत करेन. माझ्यावर विश्वास ठेव. आज रात्री बरेच दुवे मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी फक्त आजची रात्र तुझ्याजवळ राहण्याची संधी दे मला. ठीक आहे, तू जर म्हणतोस तर तू ये आज. थँक्स कांता. रात्री येतो मी. नाही ताई ताई ताई. अरे काय झालं? असं रडायला झालं तरी काय? काय सांगू, कर्म माझं अब्रू धुळीच मिळाली आमची. हो, हे बघ, आधी तू प्रथम रडणं बंद कर आणि काय झालं ते सांग पाहू. मला काय धाड भरली. हो, माझ्या बहिणीने जीव दिला. हो काय? हे बघ, तुझा आधी ते रडणं बंद कर. पण तिने जीव का दिला? माझी बहीण मेली आणि मी रडू नको. अरे तसं नाही रे. पण तू तर म्हणत होतास की तुझी बहीण नाहीये म्हणून. ही मावस बहीण हो, सख्या बहिणीपेक्षा प्रिय होती ती मला. कशी काय अवधाचा आदर ही, पण जीव मात्र गमावून बसली. हो, आता काय करू मी? अरे पण असं हे सगळं अरिष्ट घडलं तरी कसं? प्रेम आडवं आलं. प्रियकराने धोका दिला तिला आणि घात केला तिच्या सर्वस्वाचा. हे बघ, तू धड सांगणार आहेस की मी मला? नाही तर ते पत्र ते पाहू इथे. नको. आपली दुःख दुसऱ्यांना सांगितल्याशिवाय हलकी होत नाही. माझ्या बहिणीचं लपडं होतं. म्हणजे प्रेम त्या तिच्या प्रियकराने धोका दिला तिचा.
त्या प्रियकराने सुखी स्वप्नाचे मनोरे उभे केले तिच्या समोर आणि 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 त्या नराधमाने तिचा घात केला. एके दिवशी घरात कोणी नव्हतं. तो लपंगा तिच्या घरी आला. भोळी ती, त्याला तिने घरात ठेवून घेतलं आणि आणि त्याच रात्री त्या नराधमाने अब्रू लुटली तिची. स्त्रीत्वाचा अमोल ठेवा लुटला गेला हो. स्त्रीत्वाचा अमोल ठेवा लुटला गेला. ती घाबरली, लग्नासाठी विनवू लागली. पण हाय रे देवा, तो लपंगा माणूस हात झटकून निघून गेला हो. मग घराच्या इब्रतीसाठी नदीचा आसरा घेतला तिने. रडू नकोस बाबल्या. झालेली गोष्ट आपण टाळता येत नाही रे. पण हा कसला प्रियकर, धोकेबाज. ताई तरी मी तिला सांगितलं होतं, या माणसावर विश्वास ठेवू नको. ताई प्रियकर असला तरी तो एक माणूसच. कधी त्याच्या मनात पाप येईल हे सांगता येणार नाही. पण या प्रेम वेड्या तरुणींना सांगणार कोण? पण आता त्या साल्याला जिवंत ठेवीत नाही मी. अरे पण त्यांना मारून तुझी बहीण परत येणार आहे का रे? केलेल्या कर्माचं प्रायश्चित्त त्याला मिळेल. ते शक्य नाही. नाही देवता अन्य आहे. ती असत्याला पाठीशी घालते आणि सत्याला वेठीस धरते हो. ती काय शासन देणार तिला? अशा नराधमांना शासन द्यायचं ते आम्हीच. येतो मी. बाबल्या अरे पण आणि हो, माझे काका आले तर त्यांच्या कानावर घाला प्रकार. आज राजेश सुद्धा माझ्या खोलीत येणार आहे. पण ताई किती भोळी आहेस का तू? कोण? तुझ्या मनाचा आवाज. तू विचार कर ताई, तू विचार कर. एका तरुणीवर विश्वास ठेवते आहेस तू. पण राजेशचं निस्सीम प्रेम आहे माझ्यावर. हा भ्रम आहे तुझा. समज बाबल्याच्या बहिणीसारखी तुझी अवस्था झाली तर? नाही, माझ्या राजेशवर वैराने देखील संशय घेता कामा नये. ठीक आहे, मर्जी तुझी. पण काय ग, तुझ्या दादाला हे कळलं तर तो माणूस तुला क्षमा करणार नाही. म्हणून म्हणतोय, राजेशला खोलीत घेण्याचा मूर्खपणा करू नकोस. घराची अब्रू तुझ्या हातात आहे ताई, ती वेशीवर आणू नकोस. पण राजेश चांगल्या हेतूने, चांगल्या मनाने येणार आहे. अगं पुरुषी मनाचा बाणा आहे तो. समज त्याने तुझ्या अंगावर हात टाकला तर त्याला प्रतिकार करशील? बोल ना ताई. अगं त्याला प्रतिकार करशील का तू? नाही, पण अरे त्याला प्रतिकार करू शकणार नाहीस तू. कारण तू भोळी आहेस. दोन तरुण मन एका ठिकाणी आली की तृप्तीसाठी जवळ येणारच. म्हणून म्हणतो, राजेशला खोलीत घेऊ नकोस. तू फसशील. तू फसशील ताई, तू फसशील म्हणतोय ना. नाही. काही कळेना मज उमजेना, काही कळेना मज उमजेना, काही कळेना मज उमजेना,
देवा वेल्ला म्हणतात मला. पण दादा घरात नाहीये. तुम्ही नंतर या. तुमच्या नंतरला अंतर असतंय वय. हं? त्या दादाला आपण 4 वेळा भेटलोय. हे बघा जरा सभ्यतेने बोला. हे सभ्य माणसाचं घर आहे समजलं. सभ्य हे बाय ज्या घरचा माणूस गोर गरिबांची आबरू लुटतो आणि त्यानं दाईरच्या भटकायला लावतो तो सभ्य घरचा माणूस. तुला पटतय काय? तुला पटतय काय? तुला पटणारच नाही. हे बघा तुम्ही काय बरळताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. कळतंय म्हणून तर बोलतोय. आम्ही गरीबांना आबरू असते नसते. आमची आबरू रस्त्यावर पडली तुमच्या सारख्या श्रीमंतांना लुटण्यासाठी. या घरचा तो साला किडा भाऊ कुठे आहे? बाहेर गेलाय तो. काय केलं त्याने. काय केलं नाही ते विचार साल्यानं. किल्लवाडीतल्या पोरीनं फसवलंय त्याने. एकीला देश पण गेलेत. आता जाऊ आम्ही कोणाला विचारायचा. या 4 दिवसापासून शोधतोय त्याला पण अजून काही भेटलं नाही. जर का दिसला असता तर त्याचा मुर्दाट पाडला असता. हे बघ असं काही करू नकोस. हे बघ ज्या मुलीवर अन्याय झालाय ना त्याला आम्ही आमच्या घरची सून बनवू. अशा किती लक्ष्मी घरची घेऊन येणार? सांग किती आणणार? म्हणजे 5 पोरीना फसवला आणि त्याने. तू कोणाला न्याय देणार? काय मग त्या पोरींना सुद्धा कळत नाही की काय एका तरुणीवर 5-5 जणी प्रेम करतात. अक्कलच नाहीये त्यांना. त्यांना अक्कल नाही पण तुझ्या भावाला अक्कल नको का? पुरुषांना अक्कल असती ना तर रामायण आणि महाभारत हे घडलंच नसतं. आता सांग आता घरात कोण आहे तुझ्या? का कुणी नाहीये. म्हणजे सांगतो तुला प्रयोग करूनच धावतो. अरे पण मी पुरुष आहे तरुण आहे. तू माझ्या वाट्याला गेली नाहीस तरी पण मी तुझ्या आबरू लुटणार. हे बघ बेशरम माणसा चालता हो इथून. नाही जात. काय करायचं असेल ते करून घे. अरे पण कृत्य केलं त्याने आणि त्याची शिक्षा मला का. आता आलीस तो ठिकाणावर पण एक लक्षात ठेव आम्ही भिल्ल जमा तिथे. आम्हाला उलट्या काळजाचे म्हणतात लोक. आमचं हृदय हाय पण ते कसायचं नाही ते प्रेमाचं आहे. त्या भाऊला जाऊन सांगायचं ज्याच्यावर अन्याय झाला तिला घरात घेऊन ये. नाहीतर या फारशीनं या घरात रक्ताचे पाठ वाहेल.
या 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 ती एकटीच आहे घरात. कुणी यायच्यात आपलं काम झालं पाहिजे. या चावीने दरवाजा उघड. तोपर्यंत मी कानोसा घेतो. आणि कांता आली तर? तिची फिकीर करू नकोस. तिची काहीतरी खबरदारी मी घेतो. ठीक तू आहे. इकडचं काम लवकर आटप. बंधू बंधू राजेश 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 शांत हो बंधू शांत हो. राजेश शांत हो बंधू शांत हो. बंधू राजेश मला शांत हो. मला काय झालं रे? शांत हो बंधू शांत हो. तू ओळखलंस मला? मी असं कसं झालं? होय राजेश राजेश पण मी असा का झालो रे? का झालो? शांत हो बंधू शांत हो. तू आता लवकरच चांगला होणार आहेस. शांत हो. तू आता लवकरच चांगला होणार आहेस. राजेश 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 आवाज कसला नाही खोली? शांत हो बंधू. तू घाबरतोस का? राजेश नाही राजेश नको. अरे शांत हो. राजेश 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 वाचव हे संकटातून वाचव राजेश वाचव. शांत हो बंधू शांत हो. शांत. बंधू बंधू असं काय करतोय? शांत हो. राजेश 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 या माणसापासून वाचव मला. हा 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 ठार मारेल मला. राजेश हा 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 माणूस ठार मारेल मला. वाचव मला. या खोलीत सोड. खोलीत सोड मला. बंधू शांत हो. बंधू शांत हो. अरे तू त्यांना का घाबरतोस? ते मित्र आहेत माझे. मला सोड राजेश राजेश मला खोलीत सोड. ठीक आहे बंधू. अरे बंधू असं काय करतोयस? ते मित्र आहेत माझे. मला सांग त्यांना का घाबरतोस तू? हा माणूस रोज रात्री येतो माझ्या खोलीत. काळा काळा भयानक माणूस रोज रात्री माझ्या खोलीत येतो. तू पाहिलंस ना त्यांना? हो हो हो. तो काळाही नाही आणि भयानकही नाही. मग तू म्हणतोस तो भयानक? हा नक्कीच नाही. बंधू तुला भास तर होत नाही ना? नाही नाही भास नाही. सत्य आहे. रोज माणूस हा रात्रीचा येतो माझ्या खोलीत.
तो राजेश 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 तो गेला का पहा कुठं गेला का पहा आधी पहा नाही तर तो ठार मारेल मला राजेश ठार मारेल तो गेला का पहा शांत हो बंधू शांत हो. तू बस इथे अरे बस ना बस. काही अवस्था करून घेतलीस तू. तुला जर काही विचारलं तर तू मला उत्तर देऊ शकशील? काय सांगू तुला राजेश काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नाही मी. सकाळी दादा भाऊ आदाने अंगात ताप आहे असं म्हणत होते पण तपासायला कोणी डॉक्टर सुद्धा येत नाही राजेश. डॉक्टर सुद्धा येत नाही. सगळेच घाबरतात मला राजेश. सगळेच घाबरतात. बंधू 8 दिवसापूर्वी तू या खोलीतून बाहेर आला होतास. मी होतो, तुमची ताई होती. तेव्हा काय केलंस आठवतंय तुला? नाही राजेश, देवाशपथ मला काहीच आठवत नाही. सांग खरं सांग त्या दिवशी काय घडलं होतं? ताईवर जबरदस्ती करीत होतास तू. नाही राजेश. राजेश हे खोटं आहे म्हणून सांग. झूठ आहे म्हणून सांग राजेश. काय केलं तू? माझी ताई. शांत हो बंधू शांत हो. हे एक कटू सत्य आहे पण ते यशस्वी होण्यापूर्वीच मी आलो आणि आता तो अनर्थ टळला. पण नेमकं काय होत होतं तुला त्या दिवशी? तू माणसातच नव्हतास, एकदम पशुसारखा वागलास. पण आज मात्र माझा बंधू पूर्वीसारखा बोलतोय माझ्याजवळ. काय सांगू तुला? ज्या दिवशी मी हैवान होतो त्या दिवशी मला एक वेगळा पदार्थ खाऊ दिला जातो आणि तो खाल्ला की माझं शरीर रक्त गरम होत. शरीर पेटून उठत माझं. पुरुषी भावना जागृत होता. काम भूत जागा होत. काम वाचलेले खेळला जातो मी. माझ्या समोर कुणी स्त्री असते ती माझी समजूनच मी तिच्यावर धडक घालतो. आणि नाही कोणीच दिसलं तर मग? आणि नाहीच कोणी दिसला तर सगळं शरीर शांत, तोंडातून रेष येतो आणि बेशुद्ध पडतो आणि केव्हा तरी शुद्धीवर येतो मी. आणि हे खायला कोण देतो तुला? ते काही ठाऊक नाही, पण ते मात्र सगळं खिडकीवरच ठेवलं जातं. आज कुणी येत नाही, मग नाव तरी कुणाचा घेऊ मी? आणि ते खाणं मी खाल्लं नाही तर मी आता आहे तसाच असतो. मी ओरडून सांगतो सगळ्यांना की मी चांगला आहे मी चांगला आहे. मला या खोलीतून बाहेर काढा पण माझं कोणी ऐकत नाही. राजेश माझं कोणी ऐकत नाही. शांत हो बोलू, शांत हो. बंधू आठव, आपल्या कॉलेजला सुट्टी पडली, तू इथे आलास आणि मी माझ्या गावी गेलो. मग मला सांग, इथं आल्यानंतर किती दिवसांनी तू असा झालास? मला अजूनही आठवत आहे. इथे आल्यावर 2 महिने चांगले गेले. अजूनही मला आठवतं. अजूनही मला आठवतं. त्या दिवशी माझ्या एका मित्राकडे पार्टी होती.
बरोबर 12:30 वाजता मी त्या मित्राच्या घराकडून बाहेर पडलो. वाटेत वेताळाचं पीर नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी बरोबर 1 वाजता मी पोहोचलो. तिथे थोडा वेळ थांबलो आणि अचानक चारी बाजूनी काही बुरखाधारी व्यक्ती आले आणि अचानक हमला केला माझ्यावर. काय होत, कोण आहे हे कळायच्या हातात एका मागोमाग एक असे प्रहार होत गेले माझ्यावर. आणि मी खाली पडलो. कसा वाचलो देव जाणे, पण वाचलं मात्र नक्कीच. गावात जिकडे तिकडे अफवा उठली, वेच्या पिराच्या भूताने त्याला झपाटले म्हणून. पण नाही, मला नक्कीच माहिती होतं की माणसंच होती. भक्तांनी सांगितलं की भूताच्या जंजाराच्या छावणीत सापडलाय म्हणून. एक बकरा द्या, 5 कोंबडी द्या. माझ्या दादानी सर्व काही केलं. पण मी मात्र थकतच गेलो. आणखी थकतच गेलो. एक दिवस अशी प्रचंड काम शक्ती जागी आणि मी माझ्या मोलकाणीवर झडप घातली. खूप मारलं मला, खूप मारलं. आणि त्या बिचारीचा मात्र खून झाला. कुणी केला कुणाच जाऊ, पण सगळा खून आरोप मात्र माझ्यावरच आला. आणि त्या दिवसापासून त्या खोलीत मला डांबून ठेवलाय राजेश. बंधू, या घरातील कोणावर तुझा संशय? माझा दादा, भाऊ, माझी ताई फार 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 प्रेम करतात माझ्यावर. आणि बाबल्या फार चांगला माणूस आहे. आणि आमचे नातेवाईक सहसा कोणी येत नाही. मग संशय तरी कुणावर घ्यायचा राजेश, कुणावर घ्यायचा? बंधू, माझी मती गुंग झाली रे. इथे जे काही घडतंय ते कोणी व्यक्ती घडून आणतंय की करणी भुताटकीचा प्रकार आहे तेच कळेन असं झालंय. पण आता तू घाबरू नकोस. तुझ्या केसालाही धक्का लावू देणार नाही कोणाला. राजेश, मला इथे ठेवू नको राजेश. मला तुझ्या बरोबर घेऊन चल राजेश, तुझ्या बरोबर घेऊन चल. शांत हो बंधू, शांत हो. तुला फक्त काही दिवस या खोलीत राहायचं आहे, मी सांगतो म्हणून. नाही राजेश, शांत हो बंधू. या खोलीत मला आता ठेवू नकोस राजेश. शांत हो बंधू. असा हट्ट करू नकोस, नाहीतर मला देखील रडू येईल. आणि मी रडू नये असं वाटत असेल तर आज तू माझं ऐकायचंस. शांत हो. राजेश, चल, खूप वेळ झालाय. राजेश, या माणसापासून वाचव. राजेश, वाचव मला. बंधू, शांत हो. राजेश, अरे बंधू, शांत हो रे. राजेश, जातो मी, माझ्या खोलीत जातो. राजेश, बंधू, शांत. खोलीत चाल मला. राजेश, जातो मी. ऐकलं, आपलं काम 99% पूर्ण झालं. काय सांगतोस? खूप चांगलं काम केलंस राजेश तू.